महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने घोषणा करते हुए कहा कि परिवार में जमीन बंटवारा अब सिर्फ 500 रुपए में कर सकते हैं। तहसीलदार की मंजूरी के बिना सीधे रजिस्ट्रेशन संभव होगा। साथ ही महिला आरक्षण पर सियासत तेज हो गई है और कांग्रेस पर बाधा डालने का आरोप लगाया। वहीं धर्मांतरण विरोध कानून जल्द ही शुरू होने का दावा जताया। महसूल मंत्री बावनकुले ने महायुति में एकनाथ शिंदे के साथ किसी बड़े मतभेद से इनकार किया। बंगाल चुनाव पर ममता बनर्जी पर निशाना साधते हुए कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर भाऊबंदकीमध्ये आपसी वाटणी करायची असेल, शेतीमध्ये त्यांना आपले भावाचे आपसामध्ये वाटणी करून त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आधी तहसीलदारकडे जाऊन आपसी वाटणी पत्राला मान्यता घ्यावी लागते। तहसीलदार जोपर्यंत आपसी वाटणीला मान्यता देत नाही तोपर्यंत आपसी वाटणीचं डॉक्युमेंट रजिस्टर करता येत नव्हतं। कालच्या सुधारणेने आता शेतकऱ्यांनी शेतीची आपसी वाटणी केली की सरळ मुद्रांक निबंधकाकडे जायचं आणि 500 रुपयामध्ये रजिस्टर वाटणीपत्र करून घ्यायचं। कुठली नोंदणी कुठलाही गुन्हा लागणार नाही आणि त्यामुळं शुल्क नाही, त्या ठिकाणी कुठलाही नोंदणी नसल्यामुळं 500 रुपयामध्ये मात्र आता सरळ शेतकऱ्यांना आपलं डॉक्युमेंट रजिस्टर करता येईल। तहसीलदारकडे जाण्याची मात्र आता गरज आहे। कालपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे। या राज्यातल्या शेतकऱ्यांना वडील आणि मुलं, भाऊ आणि भाऊ यामध्ये शेतकऱ्याची वाटणी करण्याकरता आता सरळ स्टॅम्प पेपरवर लिहा आणि दुय्यम निबंधकाकडे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या। रजिस्टर डॉक्युमेंट होईल। तहसीलदारकडे जाण्याची गरज आहे। जे पाप राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलं, 350च्या वर खासदार लोकसभेत गेले असते, महिला खासदार। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जवळपास 150 ते 60 महिला आमदार झाल्या असत्या जर परवाचं बिल मंजूर झालं असतं तर। पण एक क्रूर हत्या या विधेयकाची काँग्रेस आणि त्यांच्या टीमने केली आहे, इंडी टीमने, इंडी आघाडीने। मला असं वाटतं की जनाक्रोश आहे, महिलांमध्ये मोठा आक्रोश आहे। देशातल्या 70 कोटी महिला, महाराष्ट्रातल्या 6 कोटी महिला यामध्ये नाराजी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढतो। असं आहे की सातारा जिल्हा परिषदमध्ये थोडा इश्यूमध्ये आमचा समन्वय झाला आहे, गोष्ट खरी आहे। पुढे मतभेद काही कायम नाही, ते काही काळापुरते होते। मात्र नंतरच्या काळामध्ये आम्ही सर्वच एकमेकांची आपसात बसून त्याबद्दलचा शिळा बाकी सुटल्या।